रामदास गायकर असतील, दिलीप गायकर असतील, जगन्नाथ सगळ्या सांगतात. उषा मॅडम जेव्हा ह्या मीटिंगची तारीख ठरली, मला फुले साहेबांनी सांगितले की 22 जूनला तारीख आहे, काय बोलावं आपण. तर वाचनामध्ये मला एक मोठा साहित्यिकाचा विलियम शेक्सपियर दादा त्या विलियम शेक्सपियरने काय सांगितलं पाहिजे की मोठेपणाचं तुम्ही आहे ना घाबरू नका, मोठेपणाचं घाबरू नका. कारण काही जन्मताच मोठे असतात, काही मोठेपणा कमवतात आणि काही जणांवरती मोठेपणा लादला जातो. आता जन्मताच मोठेपण कोण आहे माहिती का? छत्रपती शिवाजी महाराज जन्मताच मोठे आणि जे मोठेपण कमवतात ते इथे सगळे बसलेले. इथे व्यासपीठावर आनंद गावडे साहेब मोठेपणाबद्दल सांगतोय की काही जण जन्मताच मोठे असतात आणि काही जण मोठेपणा कमवतात. हे मोठेपणा कमवणारे तुमच्या सगळे सगळेजण बसलेले आणि काही जणांना मोठेपणा थापला म्हणजे थोपलं, त्यातला मी आहे. कारण मला असं वाटतं की मी जेव्हा सुरुवात केली माझ्या राजकीय कारकिर्दीला किंवा सामाजिक कारकिर्दीला, चांगली नोकरी होती, की आई बसलेली आहे, आई घरी गेला मला मारणारी गोष्ट वेगळी आहे. पण सूर्यवंशी साहेब जेव्हा मी या समाजामध्ये आलो, दबक्यामधला माणूस सागरामध्ये गेला की नवना डोळे बसले, सागरामध्ये पोहायचा कसं, त्याला आधार काय पाहिजे. तर तिथे आधार देणारा कोण भेटला असेल तर पहिलं म्हणजे जयवंत शेठ भेटले. मी हे का बोलतोय कारण ज्यांनी आपल्याला आकार दिलेला आहे, खंडू शेठ आहे, सगळे नाही, तिथे आनंद गावड्यांचे शब्द पण आम्ही तयार झालो. पण जयवंत शेठ डोंगरे यांनी मला एक सांगितलं, तर तू असा वागलास ना तर तुला वडापाव खायचे वांदे होते. याच्यामध्ये सांगण्यामध्ये काय की ज्या माणसाला घडवायचं आहे त्या माणसाबद्दल आत्मीयता की जयवंत शेठने ना उभ्या 23 वर्षामध्ये मी शेवटपर्यंत त्यांनी माझ्यापर्यंत गेलेली आहे. म्हणून अशा व्यक्तीने मोठेपणा कमवलेला मी बघासोबत बघतोय, तर आपण त्याचं मोठेपण मान्य करणं आनंद आवडतं आणि पसंत की तुमच्याकडे ताकद आहे. आणि एखाद्या मोठेपणा कमवल्यावरती त्याचं मोठेपणाचं घेऊन सगळे मोठे जर झाले तर तुम्हालाच कौतुक करतील ना, तुम्हाला काय करतील आणि तुमचं चिरंतन आमच्या हृदयामध्ये नाव असेल हा विचार करा. कारण कोणाला असं वादातीत ठेवू नका, वादातीत ठेवू नका. कारण त्या वादातीत ठेवल्यानंतर त्या माणसाचं काम आहे ना माती मोल जात आणि ते माती मोल करण्याचं काम तुमच्या आणि माझ्यासारख्या माणसाकडून होऊ नये अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. आता याच्यानंतर तुम्ही कसा अर्थ काढा याच्याबद्दल मला काही घाय माहिती नाही, पण खंडू शेठने सांगितलं की वयाची 75 पूर्ण झाल्यानंतर संधी मिळण्याची आशा आहे असं वाटतंय. म्हणून तो आशेवरती जगतो. पण वसंतराव गावडे साहेब तुमच्या भाषणातून आम्ही तयार झालेलो. आनंद गावडे, भगवान शेट्टी असतील, आपले दामाजी असतील, त्या आमच्या 2 महिला बसल्या. खरं तर त्यांना पुढे बसवायला पाहिजे होतं, 50% रिझर्वेशन आहे. त्या पाठी का गेल्या तर मला माहिती नाही, पण त्याला पुढे बसावं. आणि उषाताई तुम्ही जर आलं तर तेवढं लक्षात ठेवा जरा थोडं. पण खरं सांगतो ह्या 25-26 वर्षांमध्ये आनंदराव काम करत असताना फार आनंद झाला, एक ओळख झाली. जिथे कुठे जायचं असेल ना, तू त्या व्यासपीठावर होतास का, बल्लाळेश्वरच्या व्यासपीठावर होता का, ही ओळख कोणी दिली असेल ते ह्या व्यासपीठाने दिलेली आहे. त्या व्यासपीठाला मी कधीही विसरणार नाही. आणि या संस्थेच्या प्रती जे म्हणून मला करता येईल निस्वार्थपणे, जे म्हणून मला करता येईल ते मी करायचा नेहमीच प्रयत्न करेन. मला आनंद वाटतो की एका कांजूरबाग शाखेचा सल्लागार तुम्ही आज मुख्य सल्लागार समितीवर नेमलाय, त्याबद्दल तुमचं धन्यवाद करतो. आणि जाताना या अहवालाचं फार कौतुक करतो. या अहवालावरती जे काही तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, कारण माणूस हा कष्टाने पैसा कमवतो आणि तो पैसा एवढ्या चांगल्या संस्थेपर्यंत नेतोय हे ते आमच्याकडे दाखवत आहे आणि त्या पैशाला तुम्ही चांगला व्हॅल्यू देताय. त्या व्हॅल्यू बद्दल तुमचा धन्यवाद. पुन्हा एकदा इथे सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.